दसोपारा विरुद्ध साईचरण दोन्ही बलाढ्य असे टफाईड असे सामने आपल्याला या मैदानातून बघायला मिळतील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन्ही झुंजावत असे खेळाडू आहेत दोन्ही संघामध्ये. थोड्याच वेळात आम्ही आणि कुठल्या प्रकारचा चेंडू टाकला, ढगान चेंडू गेला, ढगान पहिला चेंडू आणि अतिरिक्त एक धाव. धावसंख्या झाली ती पंकज हाताळतोय षटक साईचरण संघाकडून आणि पुन्हा पंचगंभीर यांचे हात बाहेर. अतिरिक्त धावेत भर. धावसंख्या झाली ती 4. निर्धाव चेंडू नो आहे का? ओके. प्रिन्स आणि प्रिन्सला साथ देतोय तो केदार. पाहूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारतायत ते. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाली ती 6. बिनबाद 6. आणि विकेट किपर चाणाक्ष डीजे. डीजे. नवीन फलंदाज विवेक पांडे. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होत असताना 6 धावा क्या गोलंदाजी आहे. आतापर्यंत थोडासा कुठेतरी खर्ची पडत होता पंकज आणि त्यानंतरचा कमबॅक, ज्या प्रकारचा भेदून मारा केलाय, ज्या प्रकारचे टिचून गोलंदाजी आतापर्यंत केले पंकज, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, शेवट चांगली. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धावफलकावर. एकीकडे विवेक पांडे, दुसरीकडे आपण पाहतोय रत्नेश सिंग प्रिन्स ह्या खेळाडूला पाहतोय. अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय, मुंबई उपनगर असेल, मुंबई सिटी असेल, अशा अनेक स्पर्धा खेळत असताना ह्याच खेळाडूला आपण पाहतोय. प्रिन्स, रत्नेश सिंग, प्रशांत चषक सारखी चषक आपण पाहिलं, विजेता संघ होता हाच. आणि विजेता संघातील हा खेळाडू रत्नेश सिंग. सिंगल धाव. संथ गतीने सुरुवात. राहुल मोरे आहे दुसरीकडे. नेहमीच ज्याचं वसई तालुक्याच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये नाव घेतलं जातं असा राहुल मोरे. मला वाटतं अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा मैदानात MPL खेळण्यासाठी स्पेशली. आणि संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून नेहमीच ओळखला जातो तो राहुल मोरे आहे. 1.2 चेंडूंचा खेळ, 9 धावा धावफलकावर आतापर्यंत. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये. काय गोलंदाजी हाताळली जाते, वेगवान, तेज, तराड गोलंदाजी. अक्षरशः विवेक पांडे असेल, प्रिन्स, दोघांना आतापर्यंत झगडून ठेवलंय. 3 चेंडूंचा 1.3 चेंडू, 10 धावा आतापर्यंत धावफलकावर. यापुढील होणारा सामना DCC नवापूर विरोधामध्ये जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ असेल. लोअर फुलटाचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक, धावेंना अक्षरशः रोख लगावलेले आपल्याला पाहायला मिळते अलकेश सर. नक्कीच धावा ह्या कमी खर्च केल्या जातात राहुल मोरेच्या मार्फत. राहुल मोरे म्हटल्यानंतर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची वर्णे आहे ती हॅलो आणि त्यांना सोबत देतात ते त्याचे 9 खेळाडू. असा हा भरलेला संघ म्हणजे साईचरण संघ. आणि सुंदर असा गोलंदाज म्हणून राहुल असं चांगला भेदक गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी मला वाटते 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली ती 11 चेंडूने 11 धावांचं समीकरण आज या मैदानातून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू हाताळतोय राहुल मोरे. पाहूया. दोन षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती
एक गडी बाद 12 चेंडू आणि 12 चेंडू असं समीकरण आहे मृदुल. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ जसा तुम्ही उल्लेख केला, 12 चेंडूंमध्ये 12 धावा आतापर्यंत धावफलकावर. हेमंत गडिगावकर मॅगी गोलंदाजी मार्कवर. जिंदगी में जो हम चाहते हैं वो आसानी से नहीं मिलता है, लेकिन जिंदगी का सच यही है मेरे भाई, हम भी वही चाहते हैं जो आसानी से नहीं मिलता है. अशक्य अशा गोष्टी शक्य करून दाखवणं म्हणून नेहमीच प्रिन्स रत्नेश सिंग याच्याकडे नेहमीच पाहिलं जात आहे. आतापर्यंत उभा ठकलाय रत्नेश सिंग. अतिरिक्त धाव धाफाकामध्ये ऍड. विवेक पांडे स्ट्राईक एंड. 6 चेंडू वैयक्तिक 4 धाव्यांवर खेळतो. दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत झगडून ठेवलं. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली पंकज असेल, राहुल मोरे असेल आणि त्यानंतर हेमंत गडिगावकर. क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण केलं जातं. पंकज होता ज्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साईडच्या दिशेनं. दोन पूर्णांक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ. 15 धावा धावफलकावर. रत्नेश सिंग आहे ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, जो खेळाडू सामना फिनिश करणं जाणतोय तो खेळाडू. दुसरीकडून कॉम्बिनेशन फील्ड. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला झोकवून देत असताना यावेळेला सोनू. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. स्वतःला यावेळेला पूर्णतः एफर्ट देण्याचा प्रयत्न. अगदी पहाडासारखा उभा आहे सोनू. ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. राहुल मोरे वेगवान गतीने जातो, परंतु तोपर्यंत सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 17 धावा धावफलकावर. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावचितच्या रूपानं गडी बाद होत असताना 1 गडी आतापर्यंत बॅक टू द डगआउट आहे. 17 धावा धावफलकावर. हेमंत गडिगावकर ज्यासाठी जाणला जातोय एक मूर्ती महान कीर्ती महान असा गोलंदाज, परंतु यावेळेला चेंडू 2 खेळाडूंना भेदून जातोय सीमारेखा पार. असं म्हटलं जातं ना अलकिसदा की क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि हा क्लास यावेळेला दर्शवत असताना रत्नेश सिंग ह्या खेळाडूकडे क्लास आहे, या खेळाडूकडे कौशल्य आहे, ह्या खेळाडूकडे आपण पाहायला गेलं तर टॅलेंट आहे. आणि ते टॅलेंट यावेळेला मैदानामध्ये खऱ्या अर्थानं सिद्ध करतोय. एमपीएलची स्पर्धा आम्हाला देखील गाजवायची आहे. या अगोदर एपीएलची स्पर्धा थोडीशी कुठेतरी खराब राहिले, दोन्ही संघांसाठी खराब सुरुवात. परंतु आज एमपीएलमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे दोन्ही संघ आज 2 हात करून एकमेकांच्या समोर उभे आहेत. 4 धावा पुन्हा एकदा विवेक पाटे. एकीकडे आपण पाहतोय ना, एक तरफ शेर आहे तो दुसरी तरफ सव्वा शेर आहे. म्हणजे ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 26 धावा येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. यावेळेला रत्नेश सिंग प्रिन्स खऱ्या अर्थानं आज म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती चालायचं आहे मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं आहे मला, खेळताना संघर्ष हा करायचा आहे मला. आज नवी स्वप्न, नवी क्षितिज आणि सारं काही आज माझ्या संघाला अर्थातच NSPच्या संघाला आज जिंकून द्यायचं आहे. तशा प्रकारची रणनीती आखून आतापर्यंत खेळतो. 18 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 26 धावा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज विक्रांत स्वकर्णधार आहेत. पहिला चेंडू चांगला गॅदर. पंचांचा डिसिजन यावेळेला काय, पंच स्वतः रेफर करतायत. थोडस डाऊटफुल आहे कुठेतरी. तर दुसरीकडे कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे. रत्नेश सिंग यांना धाव कंप्लीट झाले. गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्या भेटीला येत असताना क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम. आणि क्रिकेट हा खेळ ना खरं तर अरिजीत सिंग की गाने की तरह है.
मतलब रुलाता भी वही है लेकिन सुकून भी उसी में मिलता है. हा आहे क्रिकेट आणि हाच क्रिकेट आज संपूर्णतः भारतवर्षाला ज्या खेळानं तुम्हा आम्हाला वेडे लावले ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळानं अक्षरशः आज आपल्याला संपूर्णतः भारतवर्षाला वेडे लावून ठेवले तो खेळ आहे क्रिकेट. आणि तो खेळ आज आपण पाहतोय अंडरम बॉक्स क्रिकेटची एक खमंग मेजवानी. नॉट आऊट, सिंगल धाव कंप्लीट, धावफलकामध्ये पुन्हा एकदा धावफलक 1ने भर. 27 धावा धावफलकावर आहेत. 3.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. विवेक पांडे स्वतःला सिद्ध करतोय मैदानामध्ये. दुसरीकडे प्रिन्स. सातत्याने आपण पाहतोय हे दोन नाळासुपारामधील असे खेळाडू अगदी मुंबई उपनगर, मुंबई शहर ह्या ठिकाणी अनेक वेळा अंडरम खेळण्यासाठी ज्यांचा मोठा प्रतिसाद असतो असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. साई श्रद्धा संघ तर दुसरीकडून चुकी जे नाही घडायला हवं ते यावेळेला टीम साई चरण संघासोबत घडतंय. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू ज्या वेळेला खेळपट्टीवर वळतोय आणि त्यानंतर अगदी हातभर वळण घेतला. अतिरिक्त धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड. खोलवा टप्प्याचा चेंडू राहुल मोरे याच्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट होता परंतु सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्याने धावफलकामध्ये भर पडत असताना अलकेच दादा एक अजून उल्लेख करावा असा वाटतोय. म्हणजे ज्या प्रकारे प्रिन्स त्यानंतर विवेक पांडे ज्या प्रकारची स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जात आहे हे देखील तितकंच महत्वाचं असतं. खरंच बॉक्स क्रिकेट म्हटलं तर स्ट्राईक रोटेट होणं फार महत्त्वाचं आहे. आणि विवेक पांडे आपल्या विवेक बुद्धीनं चांगला संयमी खेळ करताना विवेक पांडे आज मैदानातून आपल्याला दिसतोय. तो साई श्रद्धा सोपारा संघातनं आणि त्याची सोबत देतोय तो प्रिन्स. कुठलीही संधी गमावता न आपला साजेसा खेळ कसा करता येईल तो निभावतोय त्याची सोबत. आणि एका धावेत समाधान. धावसंख्येत भर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 30. नक्कीच 30 धावा आतापर्यंत धावफलकावर. ज्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट राहिलं दोन्ही खेळाडूंमध्ये, ज्या प्रकारचा येस नो कॉल हा देखील क्रिकेटमध्ये तितकाच महत्त्वाचा असतो. आणि ह्या सर्व गोष्टींना आज खऱ्या अर्थानं वाव दिला जातोय. धावचीतची संधी, गडी बाद. विवेक पांडे शेवटच्या चेंडूवर. अजून देखील खेळ बाकी असेल. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगला खेळ दर्शवलाय. चांगली षटक आतापर्यंत हाताळत असताना जे काम राहुल मोरेने केलं होतं, जे काम खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं चांगलं काम, चांगली गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळाला तोच यावेळेला विक्रांत करत असताना पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडूचा खेळ आतापर्यंत 30 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येतील, किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल, ती येणारी काय वेळ दर्शवेल. पुन्हा एकदा बॅकफूट लावून हलक्यात आणि पुश केला जातोय. सिंगल धाव घेतली जाईल का. बॅक टू बॅक दुसरा गडी. बॅक टू द डगआउट. प्रिन्स देखील शेवटचे 2 चेंडू. सुरुवात मात्र शेवट गोड केली जाते. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 30 धावा धावफलकावर आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 31 धावेंचा आव्हानापर्यंत येतोय. टॉस की बॉसच्या दिशेनं जिथे सामना एकेकडे टीम जीवदानी माऊली फुलपाडा विरोधामध्ये टीम DCC नवापूर. यानंतर गुरुदत्त संघाचे व्हॉलंटियर लाईनमॅन बोगस. लाईन मारून घ्यायच्यात, लगेच चुनाल मारून घ्यायचं आहे. लाईन अंपायरना कमी दिसत आहेत. लाईनमॅन लाईन मारून घ्यायचे या सामन्यानंतर. चोवीस चेंडू आणि 31 धावांचं आव्हान ठेवले आहे ते साईचरण संघासमोर. डीजे मान्यवरांना मी विनंती करतोय, रोहित दादा पाटील आपण या. आपल्या शुभहस्ती या ठिकाणी कॉइन स्विंग केला जाईल. प्रेक्षक वर्ग आपण थोडंसं बाजूला व्हायचं विनंती असेल. प्रेक्षकांना विनंती असेल. टॉस की बॉसच्या समोरचे प्रेक्षक वर्ग चला आपल्याला पुन्हा पुन्हा कॉल देतोय. मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय रोहित दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्विंग केला जाईल. खरं तर ग्रुप F मधील शेवटचा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो. गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग एक भव्य दिव्य असं आयोजन आणि ह्या स्पर्धेमधील शेवटचा सामना आपल्या भेटीला एकीकडे टीम DCC नवापूर विरोधामध्ये जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे आपण पाहतोय
गुरुदत्त क्रिकेट क्लब आहे, तर दुसरीकडे MPL असा कॉल द्यायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्विंग केला जातोय. MPL असा आवाज येतो आणि MPL येतोय. अर्थातच DCC नवापूर संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकतो. मान्यवरांना विनंती असेल आपण असं नसतं व्हा. जतीन तांडेल नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तर काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करतो फर्स्ट. क्षेत्ररक्षण निवडलेलं आपण पाहतोय. आज समोरचा संघ आपण पाहायला गेला तर APL आगाशी प्रीमियर लीग सारखी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये एक रनरअप ठरणारा संघ. कशा प्रकारची रणनीती आहे, कशा प्रकारचे डावपेच रचल्यात यावेळेला समोरच्या संघाबद्दल? समोरचा संघ आहे, त्याने एक्सपिरियन्स आहे. आम्ही फर्स्ट टाईम खेळतोय, पण ज्या वर्षी आम्ही ह्या हंगामात निघाल्यात विराट वसई असोसिएशनमध्ये फर्स्ट टाईम निघून आम्ही 2 वेळा रनरअप आहेत आताच. तरी पण आम्हाला फर्स्ट प्राईज मिळवण्याची आम्हाला खूप मेहनत करून मिळावी अशा मला. नक्कीच ज्याप्रमाणे जतीन तांडेल यांनी उल्लेख केला, म्हणजे JKCC सारखी स्पर्धा आपण पाहतोय त्या ठिकाणी 2 वेळा सलग हा संघ रनरअप आहे. भलेही नवोदित खेळाडू असतील, नव्याने उतरला असेल, परंतु नवापूर संघाचा पुन्हा पुन्हा उल्लेख करावा असा वाटतोय. म्हणजे 4 ते 5 वर्ष अगोदर आपण इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची पानं ओलांडून पाहिली ना, तर हा संघ एक नामांकित संघ म्हणून ओळखला जायचा. मग टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, अंडरम क्रिकेट असेल, परंतु आता पुन्हा एकदा नव्याने उतरत आहे. त्या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जतीन, अजून एक शेवटचा प्रश्न असेल, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आज MPL मध्ये येऊन, मनवेलपाड्यामध्ये येऊन कसं वाटतंय? आम्ही मागे 10 वर्षापूर्वी किंवा 8 वर्ष काय असेल 8 वर्षापर्यंत आम्ही इथे रनरअप होते. हे आम्हाला अजूनपर्यंत माहिती. दुसऱ्या संघातून खेळत होते पण रनरअप होते इथे आता. आणि ऐकून आहेच मनवलपाड्याबद्दल आणि चांगली टुर्नामेंट आयोजित करतात. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टीम DCC नवापूर आणि जतीन तांडेल विजय सावंतच्या दिशेनं वळतोय. टीम जीवदानी माऊली संघ टॉस जिंकला असता तर विजय काय डिसिजन असता? आम्ही सुद्धा फिल्डिंग घेतली असते. आता मनाच्या विरोधामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ आपण पाहायला गेलं तर नॉकआउट मुकाबले ज्या ठिकाणी आपण पाहतोय JKCCचे, आणि त्या ठिकाणी 2दा हा संघ रनरअप आहे. अर्थातच ह्या संघानं देखील यंदाच्या वर्षामध्ये थोडं कुठेतरी प्रभावित करून सोडलंय. तर कशा प्रकारची रणनीती असेल ह्या संघाबद्दल? समोरचा संघ पण खूप यावर्षी चांगला खेळतोय आणि आम्ही आमचा बेस देण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा, MPL बद्दल काय म्हणशील? नक्कीच MPL ही टुर्नामेंट खूप चांगली होते. वर्षानुवर्ष अशीच करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय की नाणेफेकीचा कॉल प्रथमतः जिंकला जातोय DCC नवापूरचा संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गो टू अल्केश पाटील सर. हॅलो. स्कोर झालेला आहे तो 1 षटकानंतर. धावसंख्या झाली ती 4 आणि ज्यांनी चांगलं षटक हाताळलं असं आमचे आकाश, 4 धावांचं असं चांगलं षटक ज्याने हाताळलं. अजूनही राहुल आणि हेमंत यांना दोघांनाही बांधून ठेवलेलं आहे. साईचरण संघाचे हे सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात आणि अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी त्यांना 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते साईचरण संघापुढे. साई श्रद्धा सोपारा संघाने. दोन्ही बलाढ्य संघ आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या क्वालिफायरचे सामने ह्याच मैदानातून आपल्याला बघायला मिळतील, ते पण DBN लाईव्हच्या माध्यमातून. येस, नक्कीच पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. 1.1 चेंडूंचा आत्तापर्यंत खेळ. राहुल मोरे ऑन स्ट्राईक. ज्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे, ज्या खेळाडूमध्ये आपण पाहायला गेलं तर कोणत्याही क्षणाला, कोणत्याही वेळेला हा खेळाडू हे 2च सलामीवर बॅटर सामना फिनिश करू शकतात. एक मोठं आव्हान आहे. 24 चेंडू 31 धावांचं आव्हान धावफलकावर. पहिले 1.2 चेंडूंचा खेळ साई श्रद्धा नाळासोपारा संघानं प्रभावित करून सोडले. खरंच ह्या मैदानातून आपल्याला उद्या रील स्टार किरू देखील आपल्यामध्ये फायनलच्या सामन्यासाठी उपस्थित राहणार आहे. तसेच अजून एक सेलिब्रिटी आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहे, त्याची उद्या मी अनाऊन्स करणार आहे. तो खास तुमच्यासाठी सस्पेन्स असेल. एक चांगला गोडगळ्याचा गायक आपल्या या रंगमंचाला MPLला भेट देणार आहे. सेलिब्रिटी म्हणून तो आपल्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यासोबत रील स्टार किरू देखील येणार आहे.
अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड. आतापर्यंत 8 धावा धावफलकावर राहुल मोरे ह्या खेळाडूवर खरं तर संपूर्णतः डगआउट साई चरणचं हे आशाभूत नजरेनं पाहत असेल, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी मयूर हाताळतोय अगदी हात भरभरून घेत असताना पाहायला मिळतो. टिचून मारा, वेगवेगळं व्हेरिएशन या गोलंदाजाकडे नेहमीच पहिले तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटचा मारा समोर आहे. मूर्ती लहान कीर्ती महान हेमंत गडीगावकर मॅगी डिफेन्सिव्ह मोड पुन्हा एकदा संथ गतीने आतापर्यंत सुरुवात टीम साई चरण संघाची. 24 चेंडू 31 धावांचं आव्हान. आतापर्यंत धावफलक 10 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते म्हणजे पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज आकाश 6 चेंडू फक्त 4 धावा खर्ची पडला आणि त्यानंतर तोच सातत्याने दबाव ठेवण्याचा प्रयत्न मयूर ह्या गोलंदाजामार्फत होत असताना पाहायला मिळतं. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 11 धावा. येस डीजे. येस थँक्यू डीजे. पहिल्या 2 षटकांचा खेळ धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 11 धावा. येणारे 12 चेंडू, येणाऱ्या 12 चेंडू मध्ये मॅच इक्वेशन 20 धावा धावफलकावर अजून देखील लगवायच्या. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धावचीची संधी, गडी बाद होईल का? बेल्स पाडल्या नाहीत आणि त्या कारणास्तव निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील पोलीस दलातील एक जगप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व, संघर्षातून ज्याने स्वतःचं अस्तित्व तयार केलं असे विश्वास नांगरे पाटील ह्यांचं एक वाक्य नेहमीच मला आठवतं की जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, परंतु जिंका एकदाच असं ना की साऱ्यांना अगदी आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा आज एमपीएलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय एमपीएल चौकार येतोय. चौकाराने प्रेशर दबाव हा रिलीज केला जातोय. हबीब शेख आहे दुसरीकडे. वसई तालुक्याच्या अंडरम क्रिकेट ख्यातीमधील एक मोठं नाव हबीब शेख गोलंदाजी मार्कवर. यावेळेला थोडासा फंबल, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. येस डीजे. मी काय पण करायला थँक्यू डीजे. हबीब शेख खेळाडू अलकेश सर आपण पाहायला गेल्यानंतर एक मोठा खेळाडू म्हणजे ह्या खेळाडूनं अनेक अंडरम बॉक्सिंग क्रिकेटचे उन्हाळे पावसाले ज्या खेळाडूने आपण पाहिल्यात ना तो खेळाडू आपण पाहतोय थोडासा कुठेतरी महागडा पडला जातो आतापर्यंत हबीब शेख, परंतु कमबॅक करणं जाणतोय. खरंच पाखरं आझाद केलं तुला म्हटलं तर राहुल मोरे हा आझाद झालेला आहे मला वाटते. आणि 2 लगातार त्यांनी खणखणीत चौकार मारलेले आहेत. म्हणतात ना की नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं तर स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं. मागचे सारे आठवून रडायचं नसतं तर भविष्याचा विचार करून जगायचं असतं. क्षुल्लक संकटांना घाबरायचं नसतं, धैर्याने त्याच वाटेने चालायचं असतं. म्हणून कर्तृत्वातून माणूस घडतो हे लक्षात ठेवायचं असतं, हे लक्षात ठेवायचं असतं. ठेवा ते चांगला उल्लेख केला जातो या ठिकाणी. अलकेश पाटील एक गोड गळ्याचे धनी नेहमीच राहिले, एक प्राऊड ऑफ मनवेलपाडा आणि वसई तालुक्यातील एक नामांकित सिंगर. पंच आमच्या दिशेने वळतात. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर. 2 खेळाडू या आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ करतात एक संकट मोचक म्हणून बनून उभे आहेत, ठगलेले आहेत. राहुल मोरे 11 चेंडू 14 धावा, ज्याच्या बॅटमधून 2 विस्फोट पाहायला मिळाले. थोडीशी कुठेतरी चुकी घडली अलकेश सर आपण पाहायला गेलं तर. आणि ज्या ज्या वेळेला चुकी क्रिकेटमध्ये घडते ना त्या वेळेला मात्र दगडी चाळमधून एक नेहमीच आवाज येतोय की क्रिकेट ह्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. नक्कीच चुकीला माफी नाही. अजूनही सलामीर बॅटर म्हणजेच राहुल आणि हेमंत दोघेही ठाण मांडून बसले आहेत ते मनलपाड्याच्या मैदानामध्ये. म्हणतात की सामना आम्ही जिंकूनच दाखवू, गुलाल आमचाच म्हणतात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे मृदुल आणि धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 22.
मॅथ्स इक्वेशन काय येणारे 7 चेंडूमध्ये अजून देखील 9 धावांची गरज. राहुल मोरे वेगळ्या लहरामध्ये आहे, वेगळ्या तळपलेला पाहायला मिळतोय. सामना उद्ध्वस्त करून टाकेल की काय अशी फलंदाजी आतापर्यंत करत असताना 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी 18 चेंडूंचा खेळ. 23 धावा धाफळकावर येणाऱ्या 6 चेंडू, येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजून देखील सामना जिवंत आहे. येणारे 6-8 धावांची गरज तोपर्यंत येतोय. डीजे मॅनच्या दिशेने ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया ह्या रंगतदार मॅच मध्ये. नक्कीच आला रे आला, राहुल आला. खरं तर गवगवा होतोय, जल्लोष होतोय, कळलाडू कक्षातून टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. असा राहुल मोरे आणि सोबत आहे तो हेमंत. अटीतटीचा सामना शेवटचा षटक घेऊन येतोय तो रोहित. हम भी किसी से कम नाही म्हणतोय. आणि 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. खचाखच भरलेलं मैदान मनवेलपाडा प्रीमियर लीग पाहूया 2025 मनवेलपाड्यातून, या मैदानातून डीबी लाईव्हच्या माध्यमातून. नक्कीच खचाखच भरलेलं मैदान ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, आणि हा प्रेक्षक राजा वर्ग नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आज मनवेलपाड्याच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि सातत्याने येणारे 3 दिवस, कालचा, आजचा आणि उद्याचा रविवारचा अंतिम दिवस, एक मनवेलपाडा नगरी आपण पाहायला गेलं तर एक संपूर्णतः मनवेलपाडा नगरी ही क्रिकेटमय होऊन जाईल. ह्यात मात्र तीळ मात्र शंका नाही. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं अल्केशदा. नक्कीच मृदुल, जेवढे चेंडू डॉट होतील तेवढं प्रेशर वाढेल आणि हाय व्होल्टेज सामना आपल्याला या मैदानात बघायला भेटेल. जेवढा मला वाटते राहुल आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही, परंतु धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 24. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजूनही 7 धावांची आवश्यकता मृदुल. अर्थातच खऱ्या अर्थानं आता उलटी गिनती सुरू झाली. येणारे 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. अजून देखील एक मोठ्या चौकाराची, एक मोठ्या फटकाराची गरज कुठेतरी असेल आणि ह्या 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. त्या क्षमतेला साजेसा खेळ करावा लागेल. हेमंत गडीगावकर, ट्रॅपच्या साह्याने सिंगल धाव, पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. एक सुंदर अशी स्पर्धा, एक आठवणीत राहणारी स्पर्धा. अर्थातच आपण पाहतोय MPL मनवेलपाडा प्रीमियर लीग, एक भव्य दिव्य असं आयोजन. येणारे 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. धावफलकावर कोणाच्या बॅटमधून विस्फोट येईल, ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत राहिले रोहित, ह्या गोलंदाजांना देखील प्रभावित केलं. पहिले 3 चेंडू 3 धावा, जमिनीला गती अगदी गुदगुल्याला गेलेला चेंडू, परंतु ज्या प्रकारचा हबीब शेख, क्या बात आहे. आज प्रेक्षक राजा वर्ग देखील टाळ्या वाजवतात अगदी पहाडासारखा. नक्कीच हबीब वसई अंडरआर्म ब्रॉक्स क्रिकेटचा एक सदस्य आणि एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची साई श्रद्धा सोपारा या संघामध्ये वर्णी लागलेली आहे. आपण का संघात आहोत, आपलं स्थान काय आहे, आपलं वर्चस्व काय आहे ते सिद्ध करताना स्वतः हबीब शेख आणि स्वतः हा कर्णधार आहे मृदुल. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर एक बिग अपसेट. अर्थातच ओम साईच्या संघ ह्या स्पर्धेबाहेर, आणि ह्या मॅचमध्ये देखील तसंच काहीचं दृश्य होतं. समोर सँडी होता. 1 चेंडू 4 धावांची गरज असताना 2 चेंडू मला वाटतं 8 धावांची गरज होती. आणि त्यावेळेला ज्या प्रकारचा चेंडू हाताळला होता, ज्या प्रकारचा स्वर रेडीज ह्या खेळाडूंना क्षेत्ररक्षण केलं होतं. खरंच अजूनही राहुल आणि हेमंत दोघंही मैदानात सलामीवीर फलंदाज आहेत, पण 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. जो सामना ओम साई इच्छेचा जो विरुद्ध झाला होता 2 चेंडू आणि 8, परंतु सँडीने एक चौकार मारला होता आणि शेवटी एकीकडे राहुल आहे, दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर रोहित आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. आतापर्यंत रोहित या खेळाडूंना प्रभावित केलंय. 1 चेंडू 4 धावा. कोणता संघ विजयी होईल? प्रहार विजयी संघ राहुल मोरे आणि राहुल मोरे आज मैदानामध्ये क्या बात आहे. आतापर्यंत चांगला किल्ला लढवला होता रोहितनं, परंतु शेवटच्या चेंडूवर राहुल मोरे विजयी संघ ठरतोय. राहुल स्वतःला म्हणतोय राहुल मोरे दिस इज ओनली. खरंच 1 चेंडू आणि 4 धावांचा असा पहिलाच सामना या मैदानात कालपासून आत्ता रंगला आणि या क्षणाला रंगला. तो म्हणजे राहुल मोरेच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार. आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायचं असेल, सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवा, जेणेकरून राहुल मोरे आणि त्यांच्या टीमला चेअरअप.
नक्कीच ज्या प्रकारचा सामना राहिला, राहुल मोरे म्हटलं ना तर दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ वसई तालुका. आणि हा ब्रँड यावेळेला झळकत असताना पाहायला मिळतोय. टीम साई श्रद्धा संघ हार्ड लक, आपण देखील चांगला खेळ केला. पुढील मॅचसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील यापुढील होणारा सामना. चला डगआउट मध्ये या. कॉंग्रॅच्युलेशन टीम. साई चरण, आपल्याला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय, ज्याच्या बॅटमधून आल्या विस्फोटक असा हल्ला आणि मॅच फिनिश केली तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर राहुल मोरे. 16 चेंडू 21 धावेंच्या अफलातून खेळी. राहुल मोरे आपण या. आदरणीय सन्माननीय किशोरदादा पाटील यांना मी विनंती करतोय आपण या. राहुल या साईडने यायचं आहे, विनंती असेल. किशोरदादा पाटील यांच्या शुभ